लाडकी बहीण योजनेची नवीन ई-के-वाय-सी केव्हा सुरू होणार? याचीच प्रतीक्षा राज्यातील बहुसंख्य ज्या लाडक्या भगिनी आहेत, योजनेत पात्र असून देखील ई-के-वाय-सी मुळे त्यांना लाडकी बहीण योजनेचे रुपये 1500चा लाभ मिळत नाही. अशा लाडक्या भगिनींना खूप काळापासून प्रतीक्षा आहे आणि नेमकंच या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल, तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा. के-वाय-सी करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट जी लाडकी बहीण gov.in यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्व डॅशबोर्ड दिसेल आणि यामध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सीचं ऑप्शन ब्लिंक होताना दिसेल. आता सध्या ई-के-वाय-सी ऑप्शन बंद आहे. त्यामुळे इथं ब्लिंक होत नाही. मात्र जसं के-वाय-सी सुरू झाली, तर तात्काळ या ठिकाणी नवीन ऑप्शन के-वाय-सी साठी ब्लिंक होण्यास सुरुवात होणार. आता के-वाय-सी साठी कोणकोणते कागदपत्रे लागतील, जी आपण तयार ठेवायला हवीत. यासाठी आधार कार्डशी जो संलग्न मोबाईल नंबर आहे तो, बँकचं पासबुक आणि आवश्यक असल्यास पती किंवा वडिलांचं आधार कार्ड एवढी सर्व डॉक्युमेंट्स आपल्यासोबत ठेवावे, जेणेकरून केव्हाही के-वाय-सी सुरू झाली तर आपल्याला अगदी 5 मिनिटात आपली के-वाय-सी करता येणार. आता याच के-वाय-सी स्टेप बाय स्टेप कशी करायची हे देखील आपण या ठिकाणी बघू शकतात. सर्वप्रथम आपल्याला लाडकी बहीण gov.in या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा पर्याय निवडायचा आणि आधार कार्ड क्रमांक टाकून मोबाईल क्रमांकावर जो ओ-टी-पी आलेला असेल तो टाकायचा आणि आवश्यक माहिती तपासून सबमिट करायचा. याचा स्क्रीनशॉट आपल्याजवळ ठेवायचा. आता यावेळेस के-वाय-सी सुरू झाल्यावर आपली के-वाय-सी करून घ्यावी. तर याबाबत नवीन के-वाय-सी कधी सुरू होणार अशा भगिनींची विचारणा आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये होत असते. याबाबत शासनाचं आत्ता तरी नवीन कुठलंही अधिकृत असं पत्रक आलेलं नाही. मात्र मागील वर्षी शासनाचा जी-आर निर्गमित करण्यात आलेला होता, ज्यामध्ये नमूद करण्यात आले होते की दरवर्षी जून किंवा जुलै या महिन्यात नवीन के-वाय-सी सुरू होईल. हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट. धन्यवाद.